हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील एक पोयम प्लीज डोंट रीड धिस पोयम ही शिकणार आहोत. तर ही पोयम, या पोयमचे पोएट आहेत केन नेस्बिट. केन नेस्बिट हे या पोयमचे पोएट आहेत. तर आता आपण ही पोयम पाहूयात. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल, तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट. वी विल लर्न द पोयम प्लीज डोंट रीड धिस पोयम. तर पोयम म्हणजे काय? कविता. पोयम म्हणजे कविता. प्लीज डोंट रीड धिस पोयम. प्लीज ही पोयम वाचू नकात. या पोयममध्येच पहिल्या स्टांजामध्ये असं लिहिलं आहे पोएटनी की कृपया ही पोयम तुम्ही वाचू नका. इट्स ओनली मीट फॉर मी. म्हणजे ही पोयम फक्त माझ्याकरता आहे. ही कविता मी फक्त माझ्याकरता लिहिली आहे. तुम्ही ती वाचू नका. दॅट्स इट. इतकंच आहे. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. आणि आता तुम्ही इकडून पुढे जा. नका वाचू ही कविता. देअर्स नथिंग हिअर टू सी. या कवितेमध्ये काही नाही आहे. तुम्ही ही कविता वाचू नका. ही पोयम तुम्ही वाचू नका. असं कवी या पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला सांगत आहेत. तरीही आपण पुढच्या अशा लाईन्स वाचतच जातो. या कवितेमध्ये पोएट आपल्याला कविता न वाचायला सांगत आहेत, म्हणजे वाचू नका असं सांगत आहेत. तरी आपण नेक्स्ट लाईन असं वाचतच जात आहोत. बिसाइड्स आय एम शुअर यू'd रादर जस्ट गो आउटसाईड अँड प्ले. बिसाइड्स म्हणजे काय? याशिवाय तुम्ही उलट गो आउटसाईड, बाहेर जा, अँड प्ले, तिथे तुम्ही जाऊन खेळा. आय एम शुअर, तुम्ही नक्कीच बाहेर, मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच बाहेर जा आणि खेळा. गो आउटसाईड म्हणजे बाहेर जा आणि खेळा. सो पुट द पोयम डाऊन नाव. आणि आता पोयम, माझी ही जी पोयम आहे ती खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे. आणि हळूच मागे व्हा, असं कवी सांगत आहेत सेकंड स्टांजामध्ये. नेक्स्ट स्टांजा आपण रीड करत आहोत. हे वाय आर यू स्टील रीडिंग. कवी काय म्हणत आहेत की अजूनही तुम्ही वाचत आहात. का वाचत आहात तुम्ही अजूनही? दॅट इजंट व्हेरी नाईस. ही कविता नाईस म्हणजे छान. ही कविता छान नाही आहे. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला एकदा नम्रपणे सांगितलं आहे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. ट्वाईस म्हणजे पुन्हा, 2 वेळा. मला पुन्हा तुम्हाला 2 वेळा सांगू नका, असं कवी सांगत आहेत की तुम्ही ही कविता वाचू नका. तुम्ही अजूनही का वाचताय? ही कविता छान नाही आहे आणि मी तुम्हाला एका वेळी नम्रपणे एकदा सांगितलं आहे. मला पुन्हा 2 वेळा सांगायला लावू नका, असं कवी सांगत आहेत. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. कवी काय म्हणत आहेत की मी सांगतो की ही कविता प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट म्हणजे व्यक्तिगत आहे, खाजगी आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. एक ओळसुद्धा अजून जास्त वाचू नका, असं म्हणत आहेत. हे दॅट्स वन मोर. आणखी एक लाईन तुम्ही वाचत आहात. नाव स्टॉप इट. आता थांबा, वाचू नका. पुढची कविता वाचू नका. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. ही कविता तुमची नाही, माझी आहे. ही कविता माझ्यासाठी बनली आहे, असं कवी सांगत आहेत. तरी आपण नेक्स्ट लाईन असं करत वाचतच राहतो आणि यावरतीच ही कविता बनली गेली आहे. एखादी गोष्ट आपल्याला न करण्यास सांगितली असता ती आपण पुन्हा करतो आणि तीच फिलिंग किंवा ती गोष्ट या कवितेमध्ये सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला आहे. आपल्याला कवी सांगत आहेत की डोंट रीड धिस पोयम. ही कविता वाचू नका. तरीही आपण नेक्स्ट लाईन रीड करतच आहोत. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. तुम्हाला ही पोयम वाचण्याची परवानगी नाही. अलाउड म्हणजे परवानगी देणे. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला आता खरंच थांबलं पाहिजे. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. तुम्ही जर या क्षणी बाहेर पडला नाहीत, ही कविता वाचण्यापासून बाहेर पडला नाहीत, आय स्वेअर आयल कॉल अ कॉप. मी खरंच सांगतो की मी कॉपला बोलवेन. कॉप म्हणजे पोलीस. मी पोलिसांना बोलवेन. तुम्ही जर आता माझी कविता वाचायचं थांबवलं नाहीत तर मी आता पोलिसांना बोलवेन, असं कवी सांगत आहेत. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. आणि पोलीस तुम्हाला काय करतील?
ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. हँडकप्स म्हणजे हातकड्या. ते तुम्हाला हातकड्या घालतील, बेड्या ठोठावतील. ही विल लॉक यू अप इन अ जेल. आणि पोलीस तुम्हाला जेलमध्ये लॉकअप करतील. अँड लीव यू देअर फॉर एव्हर. आणि तुम्हाला तिथेच कायमचे सोडून देतील. फॉर एव्हर म्हणजे कायम तिथेच ठेवतील. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. जोपर्यंत तुम्ही म्हातारे आणि अशक्त होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला तिथेच ठेवतील. तुम्ही माझी पोयम वाचणं आता थांबवा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन, असं कवी सांगत आहेत. आणि पोलीस तुम्हाला काय करतील? बेड्या घालतील, जेलमध्ये लॉकअप करतील आणि तुम्हाला म्हातारा आणि अशक्त होईपर्यंत तिथेच ठेवतील, असं कवी सांगत आहेत. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. आणि काय होईल जर तुम्हाला पोलीस पकडून घेऊन गेले तर काय होईल? ते तुम्हाला म्हातारं आणि अशक्त होईपर्यंत तिथेच ठेवतील. आणि त्यामुळे युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुमचे सगळे मित्र तुम्हाला विसरून जातील. यू वोंट बी इवन मिस्ड. तुमची आठवणसुद्धा कोणाला येणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. आणि तुमची फॅमिली, तुमचं कुटुंबसुद्धा हे विसरून जाईल की तुम्ही आहात. यू एक्झिस्ट, तुमचं अस्तित्व आहे किंवा तुम्ही आहात हे तुमची फॅमिली विसरून जाईल, असं या स्टांझामध्ये कवी सांगत आहेत. अँड ऑल बिकॉज यू रीड धिस इन्स्टेड ऑफ हॅविंग फन. म्हणजे आणि हे सगळं कशामुळे घडेल? तुम्ही फक्त हे करत आहात, तुम्ही माझी जी पोयम वाचत आहात त्यामुळे घडेल. इन्स्टेड ऑफ हॅविंग फन म्हणजे मजा करण्याऐवजी, गंमत मस्ती करण्याऐवजी तुम्ही कविता वाचत आहात, त्यामुळे हे सगळं घडेल. त्यामुळे ही कविता वाचू नका. इट्स टू लेट नाऊ. आता खूप उशीर झाला आहे. अमिगो. अमिगो म्हणजे इथे मित्रा या अर्थाने घेतला आहे हा शब्द अमिगो. आपण असं बोलताना सहज म्हणतो, आता खूप उशीर झाला आहे मित्रा, असं. इट्स टू लेट नाऊ अमिगो. द पोयम्स नियरली डन. आता ही पोयम संपत आली आहे, झाली आहे ही पोयम. देअर्स ओनली वन सोल्युशन. आता यावर फक्त एकच उपाय आहे. देअर्स ओनली वन सोल्युशन. काय आहे तो उपाय? हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे. आता तुम्ही वाचलीत पोयम, ठीक आहे, आता पोयम संपलेलीच आहे. आता तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. तुमच्या मित्रांना आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना, कुटुंबाला सांगा की त्यांनीसुद्धा ही पोयम वाचू नये किंवा त्यांनासुद्धा ही पोयम वाचू नका असे सांगा, असं कवी सांगत आहेत. केन नेस्बिट. कवीचं नाव आहे केन नेस्बिट. यांनी ही पोयम लिहिली आहे. प्लीज डोंट रीड दिस पोयम. कृपया ही कविता वाचू नका असं कवी सांगत आहेत. तरीही आपण पूर्ण पोयम लाईन बाय लाईन, वन बाय वन रीड करतोच. तर ही पोयम इथे संपलेली आहे. या पोयममधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. बिसाइड्स म्हणजे याशिवाय. स्टील म्हणजे तरीही. नाईस म्हणजे छान. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. प्रायव्हेट म्हणजे खाजगी, व्यक्तिगत. क्विट म्हणजे बाहेर पडणे, थांबवणे. धिस इन्स्टंट म्हणजे या क्षणी. कॉप म्हणजे पोलीस. हँडकप्स म्हणजे हातकड्या. ओल्ड अँड फ्रेल म्हणजे म्हातारे आणि अशक्त. फ्रेल म्हणजे अशक्त. अमिगो म्हणजे फ्रेंड, मित्र. तर ही पोयम इथे संपलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. थँक्यू. गुड बाय.